दुसरा गेला. तुकोबरायांना बोलवायला गेलेली माणसं तिकडच. म्हटले का? म्हटले सगळेच तिकडे गेले. माऊली म्हटले आपणही जाऊ. म्हणून सगळे गेले. म्हटले का रे, तुला इकडे बोलवून आणायला सांगितलं, तू का थांबला? तो म्हणाला भजन चाललं होतं. म्हटले आत्ताच भजन झालं. मग काय भजन चाललं? म्हटले तुकोबराय भजन करत होते, पण भजन वेगळं आहे. म्हटले कसं? म्हटले रामकृष्ण हरी म्हणत असतील, विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील, बाकी काय म्हणायचे? म्हटले तसं नाही आहे, रामकृष्ण हरी. म्हटले तुकोबराय भजन करतात, ते भजन वेगळं आहे. म्हटले वेगळं कोणतं आहे? म्हटले भजन वेगळं आहे आणि ते तुम्ही ऐकायला चला. माऊली म्हटले चला ऐकायला जाऊ. तुकोबराय तल्लीन झालेले होते आणि तुकोबराय भजन करत होते. आधी तुझं करून घेतो का? बरं. माऊलींनी सांगितलं, म्हटले भजन जर चाललेलं आहे तरी त्यांना उठवा आणि म्हणा जेवायला चला. म्हटले भजन वेगळं आहे त्यामुळे ऐकायला वेगळं वाटतं. म्हटले भजन कोणतं चाललंय? माऊली तुम्ही जरा शांततेनं ऐका. तुकोबराय भजन करत होते. लाडकी लेक मी संतांची, ओ लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, ओ लाडकी लेक मी संतांची. मजवारी कृपा बहुतांची, मजवारी कृपा बहुतांची. लाडकी 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 लेक मी संतांची, ओ लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, ओ लाडकी लेक मी संतांची. सर्व लोक ऐकत होती. तुकोबरायांना जाग केलं. ते झोपले नव्हते, ते विदेही अवस्थेला गेले होते. म्हटले तुकोबराय तुम्ही काय भजन करता? म्हटले काय? म्हटले तुम्ही जे भजन करता ना ते वेगळंच आहे. म्हटले कसं? म्हटले अहो तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही म्हणता लाडकी लेक मी संतांची, असं कसं होऊ शकतं? तुकोबराय म्हटले मला माहित नाही मी काय म्हणत होतो. माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. आता मला माहित नाही मी काय म्हणत होतो. म्हटले तुम्ही पुरुष असताना लेक म्हणत होते. तुकोबरायांनी सांगितलं तुम्हाला एक सांगू, तुम्ही जे भजन करता ना ते वाणीनं करता, तुम्ही जे भजन करता ना ते शरीरानं करता, तुम्ही जे भजन करता ना ते तुमच्या मुखानं करता, पण मी जे भजन करतो ना ते माझ्या बुद्धीनं करतो. आणि बुद्धी ही स्त्रीलिंगी आहे. बुद्धी कशी आहे? स्त्रीलिंगी आहे. म्हणून मी भजन करत असताना विदेही अवस्थेला जातो आणि म्हणून माझ्या शरीरावरती मी स्वतः राहत नाही, तर मी विदेही अवस्थेला गेल्यामुळं माझी बुद्धी म्हणते काय म्हणते? लाडकी लेक मी संतांची आहे. कारण बुद्धी ही स्त्री आहे, स्त्रीलिंगी आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो. मग माऊली साजनी कुणाला म्हणतात? तर त्या बुद्धीला म्हणतात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात मी माझ्या बुद्धीनं भजन करतो, त्यामुळे माझी बुद्धी सांगते काय सांगते? लाडकी लेक मी संतांची आहे. आपलं भजन वेगळं आहे, संतांचं भजन वेगळं आहे, संतांची भक्ती वेगळी आहे, आपली भक्ती वेगळी आहे. आपली भक्ती जी आहे ना ती फक्त देवाकडे मागण्यासाठी आहे आणि मागितलाच पाहिजे. अरे मांगो उसी से जो देता है खुशी से, जो देता है खुशी से वो कहता नहीं किसी से. पण मागायचं असताना विचार करा, एक नारळ द्यायचा पण मागताना मात्र कोट्यवधी रुपयाचं मागायचं. असं करू नका. देवाला म्हणावं देवा तुझ्या मनात असेल तसं तू कर, पण मी जे तुला देतोय ते तू शांततेनं माझ्या मनाला जितकी शांती लावेल तेवढाच कृपा आशीर्वाद दे, बाकी काही नको. समय से पहले और भाग्य से आधी किसी को कुछ भी नहीं मिलता. मग आपली भक्ती कशी आहे? एक आमच्या आजीबाई एका गावामध्ये दररोज जात होत्या मंदिरामध्ये. कशासाठी? पोथी ऐकायला. श्रावण महिना होता, चातुर्मास सुरू होता आणि पोथी ऐकायला जात होत्या. आजीबाईच्या हातामध्ये 2 मुली होत्या. एका हातामध्ये एक बोटाला धरलेली मुलगी ने एका हातामध्ये पिशवी होती. मग
चाललेल्या आजीबाईला एका सद्गृहस्थाने विचारलं, आजीबाई इकडे कुठं जाता हो, दररोज मी पाहतो तुम्हाला. आजीबाईनं सांगितलं, म्हटली दादा इकडे हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दररोज मी पोथी ऐकायला जाते, श्रावण महिना आहे जावं लागतं. म्हटले आनंद आहे. म्हटले आजीबाई या मुली कोण आहे? म्हटली एक लेकाची आहे, एक लेकीची आहे. लेक मुंबईला सर्व्हिसला आहे, त्यामुळे तिची मुलगी इथंच शाळेला आहे. बाबा म्हटले आनंद आहे. म्हटले मग? म्हटले पोथी ऐकायला जाते, 4ला जाते, पोथी ऐकते आणि संध्याकाळी हरिपाठ करून घरी जाते. म्हटले पिशवीत काय आहे? म्हटली गोळ्या बिस्किट आहेत, पोरी रडल्या तर, खडी साखर आहे, प्रसाद द्यायचा सर्वांना. म्हटले आनंद आहे. म्हटले अजून काय आहे? म्हटली कापूस आहे. म्हटले कशाला? म्हटली बसल्या बसल्या वाती करते, आपल्याला कामं तेवढीच असतात ना. म्हटली बसल्या बसल्या वाती करते, चातुर्मास आहे, सुनेला लागतात, मला लागतात वाती. म्हटले आनंद आहे. म्हटले आजीबाई ग्रंथ कोणता लावलाय? म्हटली रामविजय लावलाय. म्हटले आजीबाई छान ग्रंथ, छान लावलाय. म्हटले हो श्रावण महिना आहे, दरवर्षी लावतात. म्हटले अध्याय कितवा चाललाय? आजीबाई म्हणाली खरं सांगू का बाबा, ह्या पोरी का ऐकून देत्यात? बाबा म्हणाले याचा अर्थ असा आहे, ऐकायला चालल्यात पोथी, संगती घेतल्यात नाती, वळायला घेतल्यात वाती, काय कळायचं माती. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते. मग चित्त ठिकाण्यावर येण्यासाठी एकच गोष्ट करा. कोणती करा? नामस्मरण करा, दिव्य जीवन जगा, आणि मग तुम्हाला जो साक्षात्कार होईल. नाम आणि स्मरण एकत्र आलं की साक्षात्काराचं पीक येतं. म्हणून नामस्मरण करा, आणि नामस्मरण ते करा जे संतांनी आपल्याला दिले. रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग म्हटले तुकोबराय तुमची ही जी अवस्था होते ती अवस्था आमची का होत नाही? प्रश्न योग्य आहे. तुकोबरायांनी सांगितलं माझी बुद्धी करते भजन, मी करत नाही म्हणून मलाही कळत नाही. म्हटले आमचं तसं का होत नाही? म्हटले मला 2 गोष्टी आवडतात, एक तर संत आवडतात आणि दुसरे देव आवडतात. म्हटले मग? म्हटले आम्ही आवडत नाही का? म्हटले तुम्ही आवडता, पण कधी आवडता? जाणे भक्तीचा तर मला तुम्ही आवडाल, नाहीतर तुम्ही मला आवडणार नाहीये. म्हटले तुम्ही आमच्यापासून दूर का जाता? तुकोबरायांनी सांगितलं मी समाजाकडे पाहिलं 3 प्रकारचा समाज आहे. किती? 3 प्रकारचा समाज आहे. धनवान आहे, विद्वान आहे आणि व्यवहार चतुर समाज आहे. पण व्यवहार चतुर आहे रामकृष्ण हरी, जो व्यवहार चतुर आहे तो विद्वान आहेच असं नाही आहे, जो विद्वान आहे तो धनवान आहेच असं नाही आहे, आणि धनवान आहे तो व्यवहार चतुरही नाही आणि तो विद्वानही नाही आहे. तुम्हाला उदाहरण सांगू, जो धनवान आहे ना त्याला तालुक्याच्या पलीकडे कोणी देखील ओळखत नाही आहे. कसं? जर एखादा धनवान माणूस त्याला जर एखाद्या दिवशी स्वतःची गाडी नाही नेता आली आणि जर तो एसटीत बसला आणि जर त्याच्या तालुक्यातली लोक त्या एसटीत नसतील, गाडी जर खचाखच भरलेली असेल तर त्या गाडीमध्ये कुणीही उभं राहून त्याला जागा देणार? कारण तिथली लोक त्याला जर ओळखत नसतील तर धनवानाची किंमत त्याच्या रेंज पर्यंत आहे. मग विद्वानाची किंमत जगात आहे, विद्वानाची किंमत जगात आहे, पण विद्वान धनवान नाही आहे. विद्वान धनवान नाही आहे. कारण विवेकानंदांना परदेशामध्ये लोकांनी वर्गणी काढून पाठवलं, ते विद्वान होते पण धनवान नव्हते. मला हेच सांगायचं आहे, विद्वान आहे तो धनवान असेलच असं नाही आणि धनवान आहे तो विद्वान असेलच असं नाही. पण व्यवहार चतुराची एक गोष्ट तुम्हाला सांगते, व्यवहार चतुर माणूस असा स्वतःच काम साधून घेतो, बाकीचं काही घेणं देणं नाहीये. म्हटलं कसं? म्हटलं एका शेतकऱ्याचं तलाठी भाऊसाहेबांकडे काम होतं. तलाठी भाऊसाहेबांना तो शेतकरी म्हणाला मला जरा शेतीचं कामाचं तुमच्याकडे जरा बोलायचं आहे. म्हटले काय? म्हटले वडिलांच्या नावावरची शेती माझ्या नावावरती करायची आहे, तुम्हाला थोडंसं मी काहीतरी सांगतो तेवढं ते ऐका, माझ्या घरी चला, माझे वडील काय सांगतात ते ऐका, आम्हाला खाते वाटप करायची. भाऊसाहेबांनी सांगितलं मला वेळच नाही आहे. म्हटले विनंती आहे तुम्ही एवढं काम करा, तुम्ही घरी चला. मग त्या शेतकऱ्यानं एक दिवशी सांगितलं भाऊसाहेबांना आमच्याकडे जेवण केलेलं आहे, तुम्ही जेवायला या, हुरड्याची पार्टी आपण करू. कारण भाऊसाहेबांकडून आपलं काम व्हायला पाहिजे हा हेतू होता. त्या भाऊसाहेबांना नेलं, झाडाजवळ बसवलं, झाडाखाली बसवलं
आणि स्वयंपाकाला आतमध्ये महिला स्वयंपाक करत असताना त्या शेतकऱ्यानं सांगितलं, मी हुरडा इथं झाडाखाली भाजतो, इथंच बसू आपण. त्या शेतकऱ्यानं तो हुरडा भाजला, शेंगा भाजल्या आणि भाऊसाहेबांना शेंगा फोडून देऊ लागला. भाऊसाहेबांना हात नव्हते का? होते, पण आपलं काम व्हायला तेवढ्या पुरतं भाऊसाहेबांच्या पुढे पुढे केलं पाहिजे. हुळा भाजलेला असा चोळायचा शेतकरी, तो फुकायचा आणि मग भाऊसाहेबांना द्यायचा. आता भाऊसाहेब स्वतः खाऊ शकत होते, पण आपलं काम झालं पाहिजे. तितक्यात भर रणरणत्या उन्हामध्ये तलाठी भाऊसाहेबांच्या हाताखाली असलेला कोतवाल सायकलवर आला आणि आल्यानंतर विचारू लागला, भाऊसाहेब कोणत्या मळ्यात आहेत? म्हटले याच मळ्यामध्ये आलेले आहेत. म्हटले का? म्हटले जा पुढे, तिथेच आहे. भाऊसाहेबांना विचारलं, अहो तुम्ही इथं काय बसले? म्हटले का? म्हटले तार आली आहे. म्हणले मग? म्हटले तार आली आहे, तुमची बदली बीड जिल्ह्यात झाली आणि तुम्हाला 5 वाजेपर्यंत हजर राहिलं पाहिजे, नाहीतर तुमच्या नोकरीचा प्रश्न आहे, म्हणून तुम्ही त्वरित चला. भाऊसाहेब म्हटले जाऊ, जरा थांब, 2च्या गाडीनं जाऊ. आता 11:30 वाजलेत. पण त्या शेतकऱ्यानं तेवढे शब्द ऐकले, भाऊसाहेबांची बदली झाली. भाऊसाहेब आता रुजू व्हायला चालले. जो शेतकरी हातानं हुळा भाजून स्वतः देत होता ना, तो शेतकरी हातानं हुळा चोळून लगेच त्या भाऊसाहेबांना देण्याऐवजी स्वतःच्या तोंडात टाकू लागला. किती फरक झाला एका सेकंदाचा, फक्त शब्दात फरक झाला. भाऊसाहेबांची बदली झाली म्हणून शेतकऱ्यानं ओळखलं, हे आपलं काम करणार नाही. त्याला म्हणायचं व्यवहार चतुर माणसं. व्यवहारापुरतं फक्त गोड बोलायचं, बाकी त्यांच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही. चला पुढे. तुकोबराय म्हणतात, मला व्यवहार चतुरही आवडत नाही, मला विद्वानही नको आहे आणि मला धनवानही माणसं नको आहेत. मला असा माणूस पाहिजे आहे, कैवल्याचा पुतळा, प्रगटला भुतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. मला असा भक्ती करणारा माणूस पाहिजे आहे, मला असा पुतळा पाहिजे आहे. मला असा पुतळा नको आहे, तर असा पाहिजे आहे, कैवल्याचा पुतळा पाहिजे आहे. मला ब्रांचा नको आहे, दगडाचा नको आहे, मला लाकडाचा पुतळा नको आहे. मला असाही पुतळा नको आहे जो चौकात आहे, हार घातल्यानंतर हसत नाही आणि विष्ठा केली कावळ्यानं तरी रडत नाही, असाही पुतळा मला नको आहे. तर मला असा पुतळा पाहिजे आहे. अभंगाचं पहिलं चरण. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा हो का पंडित, आणिक नये माझे, माझ्या मनाला दुसरी कुठलीही गोष्ट आवडत नाही, असं तुकोबराय म्हणताय. तुम्हाला एक सांगू, मन कसं आहे? मनमना भाव मत बघतो मध्याजीमा नमस्करो, मामे वैसे युक्ते मात्मना मतपरायणम. तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मनो मधुकरो मेघो मानिनो मदनो मरुत, मा मदो मर्कटो मत्स्य मकार दश चंचला. मन हे चंचल आहे आणि अशा चंचल मनाला जर तुम्हाला सावरायचं असेल ना, तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, त्याला मंत्राची जोड द्या. मन हे चंचल आहे म्हणून मन आणि पाणी दोघांचा स्वभाव सारखा आहे, दोन्हीही उताराच्या दिशेनं धावतात. म्हणून मनाला मंत्राची आणि पाण्याला यंत्राची जोड द्या, दोन्हीही ऊर्ध्वमूळ जातं. आणि म्हणून
ऊर्ध्वमूलमाधत शाकम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. या संसार रूपी वृक्षाच्या शाखा मुळे त्याची वरती आहे आणि शाखा खाली आहेत. या संसार रूपी वृक्षातून, या शाखेतून आपल्याला जर खऱ्या अर्थानं मुक्त व्हायचं असेल ना, त्याच्यासाठी एकच करा, नामस्मरणाची जोड त्या मनाला द्या, त्या मनाला गुंतवा आणि नामस्मरण करायला लावा. मग मात्र ते मन शांत होईल. कबीरजी रस्त्यानं चालले होते. संत कबीरजी काशी क्षेत्री चाललेल्या कबीरजींना शेतकऱ्यानं एका हाक मारली. म्हटले कबीरजी इकडे या. म्हटले का? म्हटले शेतात काम चाललंय, कांदेला उघड चाललेली आहे कबीरजी, रस्त्यानं चाललेच आहात तर जरा या, जरा थंड पाणी घ्या. झाडाखाली एक घागर भरून ठेवलेली असायची, गुळ पाणी देण्याची पद्धत होती. ही आमची भारतीय संस्कृती आहे की नाही? कुणीही आलं तरी आदरातिथ्य करणं ही आमची संस्कृती आहे. म्हणून सांगितलं एक तीळ 7 जणांनी खावा. कसा खाल्ला असेल मलाही माहित नाही, पण म्हण मात्र बरोबर आहे. मग सांगितलं या ना जरा थोडस थंड पाणी घ्या, गुळ घ्या. कबीरजी विनम्रतेनं आले, शेतकऱ्याला म्हणाले बाबा तुझं काम चाललंय, मला कशाला मध्ये बोलवलं, अडचण नाही. म्हटले थोडं पाणी घ्या, शेंगा घ्या, गुळ खा आणि मग जा, ऊन झालंय. कबीरजींनी घेतलं, पाणी घेतलं, शेंगा घेतल्या. म्हटले चलू का? म्हटले कबीरजी असं जाऊन देईल का? म्हटले मग. म्हटले थोडस माझं काम आहे. म्हटले काय? म्हटले भक्ती म्हणजे काय एवढं मला सांगा. भक्ती म्हणजे काय एवढं सांगा. कबीरजी म्हटले आता तुम्ही तर कामात आहेत. म्हटले थोडक्यात सांगा, मलाही वेळ नाही, तुम्हालाही वेळ नाही, थोडक्यात सांगा. कबीरजींनी सांगितलं तुम्हाला सांगू, तुमच्या शेतात जे काम चाललेलं आहे ते कांदे लावगडीचं आहे आणि ती कांदे लावगड जी करताना त्याचं नाव भक्ती आहे. काय म्हटले? बोलत राहा. कांदे लावगड करतात त्याला काय म्हणतात? भक्ती. कांदे लावताना हा, त्या शेतकऱ्याला असं वाटलं कबीरजी मुद्दाम म्हणतायत, मी काम करतोय, भक्ती सांगायची नाही म्हणून. कबीरजी म्हटले नाही रे बाबा, मी खरं सांगतोय, कांदे लावतात त्याला भक्ती म्हणतात. म्हटले सांगा जरा विस्तृत करून. म्हटले कांद्याच्या वाफ्यातून रोप उपटायची, त्याचे वरचे शेंडे कट करायचे, खालची बुडकं पाण्यानं धुवायची आणि ती दुसऱ्या वावरामध्ये लावायची चिखल करून, त्याचं नाव आहे भक्ती. म्हटले नाही कळालं. कबीरजी म्हटले नाही कळालं. म्हटले नाही कळालं. म्हटले संसारातलं मन काढायचं, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकाराचे शेंडे उडवायचे, नामस्मरणाच्या पाटाच्या पाण्यानं धुवायचे आणि तेच मन भगवंताच्या चरणी अर्पण करायचं, त्याचं नाव आहे भक्ती. म्हटले नाही कळालं. कबीरजींनी सांगितलं संसारातील मन माझे तुझे चरणी लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. मनोहर रूप देवा, मनोहर रूप देवा तुझे मला दाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. पुरे पुरे हा संसार केला बहु झाला फार, पुरे पुरे हा संसार केला बहु झाला फार. संसारातील मन माझे, संसारातील मन माझे तुझे चरणीला, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव, जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव. संसारातलं मन काढायचं आणि ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं, त्याचं नाव आहे भक्ती.
आणि म्हणून अनिक नये माझे मना, माझ्या मनाला दुसरं काही आवडत नाहीये. म्हणून मनमना भवमत भक्त मध्याजी मा नमस्कारो मामे वैश्ययुक्ते मात्मना मत्परायणम तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते देवे दिला देह भजना गोमटा आणि तोची झाला फाटा. तुम्हाला एक सांगू का, इकडं बरं दिसतंय, सगळीकडंच बरं आहे आपल्या खेडेगावात, पण तुम्हाला एक सांगते, काही माणसांना भक्ती म्हणजेही कळत नाही, आपण जन्माला का आलो हेही कळत नाही. आपल्याला फक्त पैसा देवानं भरपूर दिलाय याचा अर्थ आपण आहेत म्हणून जग चाललंय एवढ्याच वरती विश्वास ठेवून काही माणसं जगतात. माझी एक मैत्रीण आहे, पुण्याला राहते, इतकी मैत्री आमची, पण मी कीर्तन तोपर्यंत करत नव्हते, पण आता सगळ्यांना माहित झालं कीर्तन करतात. एके दिवशी त्या माझ्या मैत्रिणीला माझ्या माहेरची लोक म्हटली, का ग तुमची फार मैत्री बालपणापासून, पण कधीतरी कीर्तन ऐकलं का ताईंचं? म्हटली नाही ना. म्हटली आता गेले ना की ऐकेन. मग ती पुण्याला राहणाऱ्या मैत्रिणीनं कधीही कीर्तन ऐकलं नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. आता मनमंदिरा वगैरे चालू झालंय, पण तरी देखील टीव्हीला लावलं तर ना, चॅनल आपण लावल तर लागेल, तसा बळेच लागेल का तो, बरोबर आहे की नाही? आता आपलं सध्या लक्ष दुसरीकडे कुठंच नाहीये, आपलं लक्ष सध्या कुठं आहे? माणसं पूर्वी झोपेतून उठली ना महाराज की उशाला चाच पडायची, काय चष्मा चाच पडायची. आता काय चाच पडतात? पाठ आहे सगळ्यांचं. काय चाच पडतात? मोबाईल. सगळ्यांना सांगते मी आवर्जून, फेसबुक व्हॉट्सअपचं लागलं या वेड, कोणी कोणाशी बोलना धड, कसं जगावं सुट न कोड, मोबाईलचं सगळ्यांना लागलं या वेड, जो बाळा जो जो रे जो. अजय अतुलची 12ची गाडी, शांताबाईनं मारली उडी, माऊली भक्तानं उभरली गुडी, झिंग झिंग सैरट कांठाळ्या फोडी, जो बाळा जो जो रे जो. सैरट कुणी नाही पाहिला हात वर करा बरं, एक हात नाही वर होणार. सैरट पाहिलाच पाहिजे. एक वेळेला ज्ञानेश्वरी वाचली नाही तरी चालून म्हणता. माऊली म्हणती ना आळंदीला ये सांगतो, अरे जे महाभारती नाही ते नोहेची लोकित्रीही, येणे कारणे म्हणिपे पाही व्यास उच्चिष्ट जगत्रय. सैराटने सगळं सैराटच केलं ना. आमचा नातू आहे, हा 5 वर्षाचा आहे, चांगला पखवाज वाजवतो, त्याला कुणी शिकवलं नाही, पण रक्तातून आलं थोडस, चांगला वाजवतो पखवाज, पण त्याच्यावरही सैराटनं कब्जा केलाय. कारण कितीही त्यांना आवरा तरी पण कुठंतरी ते बाहेर गेल्यावर येणार. एके दिवशी मागे लागला, आजही रडत मागे आला. 9 वाजता कीर्तन होतं, म्हटलं नको बाळा, 9ला कीर्तन असल्यावर सरांच्या मांडीवर तू झोपतो, नको. नाही मला यायचं. सुनबाईला म्हटलं त्याला आतमध्ये घे, तो झोपेन, तिथं पखवाद मागतो, नको. ते पाहताही तो तिथेच बसलाय. मला माझ्या स्वतःबद्दल नाही सांगायचं, पण एक कौतुक सैराटचं सांगायचंय. त्याला मी नाही नेलं कीर्तनाला, म्हटलं नको. तिला म्हटलं दरवाजा लावून घेतो. इतका रडत होता की माझ्या कानावर त्याचे स्वर लांब वर येत होते, पोटात तुटायला लागलं. म्हटलं लेकरू रडलं. रात्री गेले उशिरा, तो झोपलेला होता. सकाळी त्याला जवळ घेतलं, म्हटलं बाळा तुला काल नाही नेलं ना, मी आज नेईल. आज 7 ते 9 कीर्तन आहे बरं का. म्हटलं मी नाही बोलणार तुझ्याशी कट्टी. म्हटलं असं नाही करायचं, कट्टी नाही धरायची. म्हटलं मी तुला कधीच आजी नाही म्हणणार. म्हटलं मग काय म्हणणार? म्हणतो आरची म्हणणार. म्हटलं अरे मग मी तुला काय म्हणू? म्हणतो परश म्हण. पहा 5 वर्षाच्या लेकराला सैराट लगेच लक्षात राहतं. पण आपण जर एखादं भगवंताचं उदाहरण सांगितलं तर ते लक्षात राहणार नाही. याचं नाव कलियुग आहे. अरे या कलियुगामध्ये राहत असताना आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. अरे अश्रद्धा नाम पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमाने वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पाहे दूध पवित्र आणि गोडू, पासी त्वचेची या पदराडू, अवेरुणी गोचिडू अशुद्ध कायने घेती. अरे अशुद्ध घेण्याची सवय गोचिडांना आहे, पण आपण माणसं आहोत म्हणून चांगलं ते वेचा. मला महत्वाचं सांगायचंय म्हणून सांगितलं. त्या मैत्रिणीनं सांगितलं मला फोन करून, ताई मला कीर्तनाला यायचं तुमच्या बरोबर. म्हटलं ठीक आहे.
ती गावाला आलेली होती. मी तिला पश्चिम पट्ट्यामध्ये वाड्याच्या वरती तिला कीर्तनाला नेली. 2 मैत्रिणी, अजून एक शिक्षिका आहे, तिला घेतली. आमचा मुलगा गाडी चालवायला, आमचे मालक पुढे बसलेले, आम्ही 3 जणी गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर इथं तिला बसवली. गर्दीच इतकी होती, जागाच नव्हती बसायला. तिला इथं बसवली. गायक लोक पाठीमागे आणि गुळ ठेवणारे दादा इथं बसलेले ह्या बाजूला. आता ते तिकडं म्हणायला लागले का ती त्यांच्याकडे वळून पाहायची. तिला वाटायचं ह्यांनी म्हटलेलं त्यांना कसं येतं, तिला विशेष वाटायचं. इथं गुळाचा ठेवणारे बाबा इथं खडा ते इथं बसलेले असायचे. तिनं इकडं लक्ष तिकडं लक्ष दिलं की मी ताबडतोब गुळाचा खडा तोंडात टाकायची, कारण ते म्हणायला लागल्याशिवाय मला गुळाचा खडा तोंडात टाकता येणार नाहीये. आणि तिनं इकडं पाहिलं की तोपर्यंत खडा इथं डिश मधला ते बाबा ठेवायचे. तिला विशेष वाटायचं हे काय चाललंय यांचं. माझ्याकडे तिनं पाहिलंच नाही, कारण मला तिनं पाहिलेलं होतं, ती त्यांना पाहायची. असं चाललेलं असताना कीर्तन संपलं. 1 किलोमीटर गाडी गेली आमची पुढे. मी तिला म्हटलं का ग ताई, आवडलं का कीर्तन? म्हटली जाऊ द्या बाई ते कीर्तन. म्हटलं का? म्हटली कीर्तनाचं मला काही कळालं नाही, पण जगात देव आहे हे मात्र मला आज कळालं. म्हटलं कसं? म्हटली बाई माईकच्या तिथं त्या स्टँडवरती ठेवलेला गुळ देव खातो ना. म्हटलं कसं? म्हटली बाई जसा दिवट्यात तेल घालतो तसा गुळ ठेवणारा सारखा ना माणूस तो गुळ ठेवतो आणि आपोआप नाहीसा होतो गुळ. मला वाटलं ती माझं माप काढतीये. मी म्हटलं अगं असं कसं म्हणती? म्हटली नाही, तुम्ही आता मला काही सांगू नका, मला आता कळालं कीर्तनाला लोक का जातात, देव असतोच तिथं. म्हटलं आनंद आहे. शेवटी आमच्या मालकांना वाटलं, सरांना वाटलं की हिचा गैरसमज काढून टाकावा. म्हटले अहो तसं नाही आहे. म्हटले मग? म्हटले गुळ काय देव बिव नाही खात. म्हटली मग? ते म्हटले महाराज गुळ खातात. ती म्हणली कंचा? नाही कंचा काय कंचा, तिथं कीर्तन करणाऱ्या तुमच्या ताईंना महाराजच म्हणताना त्यांनीच तो गुळाचा खडा तोंडात टाकायचा असतो. म्हणले का? आता त्यांना म्हटलं एवढं खोल कशाला सांगायचं. ते म्हटलं का म्हणजे काय, गुळ खावा लागतो कीर्तनामध्ये आवाजासाठी. म्हटली असं काय, म्हणून कीर्तन येतं काय. अरे कीर्तन का करावं? कीर्तन चांग, कीर्तन चांग 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 होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कितीही पंडित शहाणा असाल आणि तुम्ही किती पैशावाले असाल ना, तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. म्हटलं कसं? म्हटलं एक वारकऱ्याची महिला पंढरपूरच्या वारीला गेली. चैत्र वारी आहे, आषाढी वारी आहे, कार्तिक वारी आहे, महिन्याची वारी आहे. ती महिन्याच्या वारीला गेलेली. महिन्याच्या वारीला गेलेली महिला गंगेवरून स्नान करून खांद्यावरती साडीचा पिळा टाकलाय आणि हातामध्ये गडवा भरून घेतलाय आणि पुंडलिकाच्या घाटानं येत असताना ती तिकडनं येत होती. सकाळचे 7 वाजलेले असतील आणि इकडनं एक पंडित चाललेला. त्या पंडिताच्या हातामध्ये कंदील लावलेला होता. कंदील माहित आहे ना? हा, अजून तरी आहेत माहिती. आता काय माहिती पुढे 10 वर्षानं कंदिलाचं चित्र राहील. बरोबर आहे की नाही? कंदिलाचं चित्र राहील. बरोबर आहे. मग सांगितलं, मी रात्री गेले होते ना, तिथं मी भजन म्हटले आणि माझ्या नातवानं मला आत्ता विचारलं, तू रात्री जे म्हणाली ना आजी, ओठानं हरिपाठ म्हणा, ओठ म्हणजे काय ग? बाप रे, आत्ताच विचारलं येताना, ओठ म्हणजे काय? त्याच्या आईनं सांगितलं इंग्लिश मधून, लिप्स म्हणजे ओठ. आता बरं आहे का? कुठं चाललंय आपलं घर, कुठं चाललाय समाज? अरे माऊलींना 56 भाषा लिहिल्यात ज्ञानेश्वरीमध्ये. 56 भाषेचा केला असे गौरव. फक्त एकच भाषा ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे. कोणती? इंग्लिश. का?
माऊलींना माहित होतं पुढे जाऊन सगळेच इंग्लिश बोलणार आहेत. विचारा ना पोरांना, सफरचंद कापून देऊ का? सफरचंद नको म्हणू आजी, ऍपल म्हण. आता आपल्याला इंग्रजी येऊ लागलेलं आहे. ती महिला तिकडनं येत होती, हातात गडवा होता. येत असताना ती म्हणत होती, ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ. इकडनं कंदील लावून चाललेला तो प्रकांड पंडित म्हणतो, अ ताई काय म्हणता? म्हटली कुठं काय? मध्ये तर लोखंडी बार आहे, तुम्ही इकडनं चाललात, मी येते आहे. मी कुठं काय म्हटले तुम्हाला? म्हटले आता काय म्हणालात? म्हटली ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषद. मी तुम्हाला काहीच नाही म्हटले. म्हटले तुम्हाला कळतं का उपनिषद म्हणजे काय? म्हटली नाही. म्हटले उपनिषद हे वेदांचं उपांग आहे आणि तुम्हाला ते म्हणण्याचा अधिकार नाही आहे. ती म्हटली मी नाही म्हणत आहे. म्हटले मग माऊलींनी सांगितलंय ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ. मी नाही म्हणत. म्हटले तरी म्हणायचं नाही. म्हटले का नाही म्हणायचं? तुमची पात्रता नाही आहे, तुमची योग्यता नाही आहे. मी प्रकांड पंडित आहे, मी सांगतो म्हणून तुम्ही म्हणू नका. म्हटले मी म्हणणार. म्हटलं नाही म्हणायचं. म्हटलं तुम्हाला कळतं का? म्हटली तुला किती कळतं हे मला कळालंय. म्हटलं का? म्हणले दिवसा कंदील लावलाय, तुला दिवसा दिसे ना, आणि मला म्हणतो का तुम्हाला काही कळतं का? तो म्हणाला मी कंदील का लावलाय माहित आहे का? म्हटलं लावलाय तू, मला काय माहित. वारकऱ्याची महिला होती. वारकरी म्हणजे कळलं का? जो वार करतो त्याचं नाव वारकरी आहे. पण शब्दांचे, आमच्याकडे शब्दांची रत्न आहेत, शब्दांचं भांडार आहे. अरे म्हणून भारतभूमी ही योगशास्त्रांचं गव्हार आहे, ज्ञानाचं भांडार आहे, प्रेमाचा आगार आहे आणि विवेकाचा सागर आहे. इथं काहीच कमी नाही आहे. म्हणून जन्माला आला भारतामध्ये ना तर भाग्य समजा. त्याच्यामध्ये आलो जन्माला तर महाराष्ट्रात आलो हे अहोभाग्य आहे. त्याच्यामध्ये संतांच्या नंतर आलो हे परम भाग्य आहे. त्याच्यामध्ये संतांचे विचार आम्हाला आवडू लागले हे आमचं सौभाग्य आहे. आणि ज्याला नसतील कळत त्याचं दुर्भाग्य आहे, त्याला विलाज नाही आहे. आणि म्हणून सांगितलं. म्हटले खरं सांगू ताई, तुम्ही अजिबात ते म्हणू नका, मी सांगतो म्हणून. म्हटली तुझा कंदील लावलाय, दिवसा लावलाय, तुला दिवसा दिसना, तुला काय रात आंधळ आहे का काय तेही कळना. म्हटलं ताई मी कंदील लावला त्याच्या मागे अर्थ आहे. म्हटले काय? म्हटलं मी प्रकांड पंडित आहे, माझ्या प्रश्नाला आजपर्यंत कुणीच उत्तर दिलेली नाही आहेत. जो कोणी उत्तर देईल तर मी कंदील विझवतो, आणि जर मला कोणी प्रश्न विचारील त्याचं उत्तर मला नाही देता आलं तर माझा कंदील विझला जाईल. माझं नाव कंदीलवाला बाबा आहे. म्हटली असं आहे का? म्हटले हो. म्हटली तुझ्या प्रश्नाची मला उत्तर देता येणार नाही दादा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तू दिलं तर मी तुझा कंदील विझवू शकते. नाही दिलं तर, आणि दिलं तर तू रामराम आणि मी रामराम. त्यानं सांगितलं ताई मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, मला प्रश्न विचारा. ती म्हटली इथं नाही विचारणार, माणसात चल. तिनं पंढरपूरच्या चौकात नेलं. माणसांची गर्दी होती. त्या गर्दीमध्ये सगळीकडे चर्चा झाली. कंदीलवाल्या बाबाचं आणि ताईचं भांडण झालंय. लोक भांडण ऐकायला उत्सुक असतात. सगळे आले जवळ. म्हटले काय झालं? तिनं सांगितलं. म्हटली या माणसानं मला सांगितलं हरिपाठ म्हणू नको. अरे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय. मी हरिपाठ म्हणणार, पण हा म्हणतो म्हणू नको. तो म्हणतो माझ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर मी कंदील विझवील. असं माझं त्याचं भांडण झालं. म्हटले विचारा प्रश्न. म्हटले मी विचारणार आहे, आणि जर उत्तर नाही आलं तर याचा कंदील मी विझवणार आहे. म्हटले विचारा तर खरं. ती म्हटली विचारते. ती म्हटली माझ्या माऊलीनं मला मुखं करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम यत कृपातम वंदे परमानंद माधवम. माझ्या माऊलीनं आम्हाला वाणीला खऱ्या अर्थानं साच आणि मावाळ, मितुले की रसाळ, शब्द जैसे कल्लोळ. हा अमृताची वाणी आम्हाला माऊलीनं दिलेली आहे, त्यामुळे आम्ही हरिपाठ म्हणणार. आणि हा नको म्हणतो म्हणून भांडण झालं. म्हटले विचारा प्रश्न. म्हटली देवाचाच ना? म्हणले देवाचा सोडून मला कुठल्याही गोष्टीत रस नाही आहे. म्हटली चालत. म्हटली देवाचाच ना? म्हटले देवाचा विचार. म्हटली खिचडी कोणाची? खिचडी कोणाची असती? खिचडी रोज करतो का आपण? देवाचा उपवास असेल तर खिचडी असते, असते ना? मग तो म्हटलं हो. खिचडी कोणाची? बोला. देवाची. म्हटली मलिदा कोणाचा? म्हणलं देवाचा. धर्मरायाचा फुरमल करतो
आणि पिराला मलिदा करतो. म्हणला देवाचा. म्हटली बरोबर. म्हणले बरोबर. मग ती म्हटली मी देवाचा प्रश्न विचारते. म्हटले विचारा. म्हटली दादा, खिचडीचं डोकं मलिद्याला चालेल का? खिचडीचं डोकं मलिद्याला चालेल का? तो म्हटला इतके ग्रंथ वाचले पण हा प्रश्न मला आढळला नाही. म्हटलं 8 दिवसांनीच नाही पण उद्याला उत्तर देतो. म्हणली 8 दिवसानं दे, काही त्याची घाई नाही. म्हटलं उद्या 10 वाजता देतो. घरी गेला, सगळी कपाटं चाळली, सगळे ग्रंथ भांडार पाहिले, वेद पाहिले, ब्राह्मणे पाहिले, आरण्य पाहिले, उपनिषद पाहिली, सारं धुंडाळलं पण कुठंही उत्तर मिळालं. दुसऱ्या दिवशी 10 वाजता ही तोबा गर्दी, चौकात लोक जमलेली. कंदीलवाला बाबा कंदील घेऊन आला. ती ताई तिकडनं आली. त्या ताईनं सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. म्हणाला नाही मिळालं. म्हटलं तुला मिळालं असेल असं मलाही नाही वाटत, तू मला उगाच आपलं सांगायचं म्हणून सांगितलंय. म्हटली नाही, माझ्याकडे उत्तर आहे. म्हटलं मग मला उत्तर माहित नाही आहे, तू सांग. म्हटली पहिला कंदील विझव. म्हटलं मी नाही विझवणार, अगोदर मला उत्तर कळू दे. तिनं सांगितलं. म्हटली प्रश्न काय आहे? खिचडीचं डोकं मलिद्याला चालेल का? साधा प्रश्न आहे. म्हटलं नाही कळालं. म्हटली ऐका, काल होती आषाढी एकादशी. काय होतं? आम्ही एकादशी असल्यावर काय करतो? डोक्यावरून आंघोळ करतो आणि खिचडी पण करतो, बरोबर? डोकं धुतोच. आषाढी एकादशी असल्यावर डोक्यावरून आम्ही स्नान करतो, महिला मंडळ, बरोबर आहे ना? मग आषाढी एकादशीला मी डोकं धुतलं, खिचडीचं डोकं. आता उद्याला पिराचा उरूस आहे, ते डोकं धुतलेलं मलिद्याला चालेल का परत डोकं धुऊ? इतकंच विचारलं. खिचडीचं डोकं मलिद्याला चालेल का, याच्या पलीकडे मी दुसरं काहीच विचारलं नव्हतं. त्या प्रकांड पंडितांनी आणि सगळ्या आजूबाजूच्या असणाऱ्या त्या सगळ्या माणसांनी विचार केला. बाईच्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे, सोपा प्रश्न होता. खिचडीचं डोकं मलिद्याला चालेल का? पण पंडिताला त्याचं उत्तर देता आलं नाही. म्हणून त्या पंडिताचा कंदील विझवावा लागला आणि विझवला तो एका महिलेनं विझवला. म्हणून त्याला सांगितलं तुम्ही कितीही प्रकांड पंडित असाल पण तुमचा भाव जर भगवंताच्या चरणी नसेल तर ते सारं शून्य आहे. अभंगाचं दुसरं चरण. प्रकांड पंडित असला तरी तो मला आवडत नाही. हो का पंडित? पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात नाम रूपी जडले आणि त्याचा दास भगवंत होतो. मागे पुढे उभा राहे संभाळीता आणि आलिया आगाद. अरे शिखंड्या होतो, पाणीही भरतो, दळूही लागतो, कांडूही लागतो, नवे नवे वेणीही घालतो, नवे नवे अर्जुनाचे केस वाळवतो, नवे नवे अर्जुनाच्या रथावर सारथी होतो. कोणतंही काम करायचं देव बाकी ठेवत नाही. नवे नवे अनेक जातीमध्ये देव जन्म घेतो संत रूपानं. म्हणून प्रत्येक जातीमध्ये देवानं हेच दाखवून दिलेलं आहे की जात ही माणसासाठी याच्यासाठी निर्माण केलेली नाही आहे, तर जातीयतेच्या भिंती पाडण्यासाठी संतांचे अवतार आहेत. आणि म्हणून जात म्हणून माणसाला जातीकडे म्हणून पाहू नका, तर माणसाला माणूस म्हणून पहा.
कारण जात जर भगवंतानं निर्माण केली असती तर प्रत्येक जातीच्या रक्ताचा रंग वेगळा केला असता, पण तसं नाही आहे. म्हणून प्रत्येक जातीत भगवंतानं अवतार घेतला आणि म्हणून मागे पुढे तुमच्या उभा राहील, पण तुम्ही भगवंताला फक्त हाक मारा. पण हाक अशी मारा जशी द्रौपदीनं मारली, हाक अशी मारा जशी यशोदा मैयानं हाक मारली, हाक अशी मारा की गजेंद्रानं हाक मारली. गजेंद्राच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची भावार्थाशी स्तंभातून प्रगटला. अरे हत्तीनं हाक मारली तरी देव येतो. आपल्यासाठी काय येणार नाही, पण आपला विश्वास पाहिजे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, आणि पहावे पुराणी विचारोणी. म्हणून एक जागतिक तत्ववेत्ता वार्यलीन नावाचा म्हणतो, पुस्तकाशिवाय न्याय झोपलेला आहे, ईश्वर मौन आहे, शब्द मुके आहे, दर्शन लंगडे आहे, प्राकृतिक विज्ञान स्तब्ध आहे आणि सर्व वस्तू अंधकारमय आहे. वाचाल तर वाचाल. मग वाचायचंच असेल तर काय वाचा, वाचायचंच असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, वाचायचंच असेल तर काय वाचा, वाचायचंच असेल तर हरिपाठ वाचा, वाचायचंच असेल तर काय वाचा, वाचायचंच असेल तर ग्रंथ वाचा. आणि म्हणून जगाच्या प्रांगणात एकमेव देश असा आहे जिथे संतांची, पंतांची, ग्रंथांची आणि विचारवंतांची त्याला परंपरा आहे. आणि म्हणून विवेकाचा सागर इथे जन्माला आला, ज्ञानाचं भांडार आहे. आणि म्हणून मागे पुढे जर उभा राहायचं असेल तर नाम आणि रूपावर चित्त पाहिजे. मग आपल्या जर मुखातून राम नाव येत असेल तर ते माणसाचं देखील होऊ शकतं, पण त्याचं चित्र, त्याचं जे असणारं त्याचं जे वैभव आहे. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हातामध्ये धनुर्धारी प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि मग नामस्मरण केलं पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. त्या नामाला अर्थ आहे. म्हणून मन चित्त सगळं एकत्र पाहिजे. म्हणून मन बुद्धीची कात्री आहे. मग त्या मनाला बुद्धीला जोड जर द्यायची असेल तर ती नामाची द्या. आणि म्हणून सांगितलं, म्हटले नामरूपी जडले चित्त त्याचा दास भगवंत कसा होतो त्याचं एक सुंदर उदाहरण सांगते. IIT मध्ये एक मुलगी शिक्षण घेत असताना, भारतामध्येच IIT मध्ये शिक्षण घेत असताना अतिशय उच्च श्रेणीत तिचा उत्कृष्ट असं तिला मार्क मिळाले आणि तिला सुंदर प्रकारे अशी नोकरी मिळाली. तिला अशी नोकरी मिळाली की परदेशात मिळाली, ते पण अमेरिकेसारख्या ठिकाणी. कारण तिनं अभ्यास केला. अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही, येणे कारणे माझे ठाई अभ्यासे मिळे. अभ्यास करा, सारं होता येतं. तिला परदेशात नोकरी मिळाली. आता अमेरिकेमध्ये नोकरी म्हटल्यानंतर पैशाला कमी आहे का? पण एकत्र कुटुंबामध्ये राहणाऱ्या त्या मुलीला तिच्या चुलत्यांनी आणि वडिलांनी आणि तिच्या आईनं सगळ्यांनी एकत्र बसून विचार केला, हिला पाठवायचं का परदेशात? तिकडची संस्कृती कशी आहे, इकडची कशी आहे, हिला तिथं जमेल का? मग सगळ्यांनी बसून विचार केला, हिच्या बरोबर कुणीतरी आपण पाठवायचं. मग तिची आई तिच्या बरोबर पाठवण्याचं ठरलं. दोघींनाही अमेरिकेला जाण्यासाठी सर्वांनी अगदी त्यांना मन त्यांचं तयार केलं आणि त्या मुलीला सांगितलं, तू एकटी तिथे राहू शकत नाही बाळा, तुझ्या आईला घेऊन तू तिथे राहा. 2 वर्षाचं तुझं तिथं नोकरीचं झालं की इकडं आल्यानंतर होतंय. म्हटली चालेल. 2 वर्षासाठी गेलेली मुलगी एका कंपनीमध्ये कामाला लागली. तिला 2.5 लाखाचं पॅकेज होतं. आणि असं असताना ती नोकरी करत असताना 2 किलोमीटर अंतरावरती तिला एक फ्लॅट भाड्यानं घ्यावा लागला. त्या भाड्याच्या घरामध्ये तिच्या आईला तिनं ठेवलं. TV लावून द्यायची आणि जायची, कारण तिकडची भाषा वेगळी, तिकडची संस्कृती वेगळी. तिकडं कसं जमणार तिच्या आईला? करमत नव्हतं, पण लेकरासाठी राहणं आलंच ना. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. अरे आम्ही मुलांसाठी सारा त्याग करायला अगदी तयार आहोत. आणि म्हणून सांगितलं, म्हटले आई 2 वर्ष कसं तरी काढूया, हळूहळू तुझ्या ओळखी होतील, पाहू, पण सध्या तरी आत्ता तरी तू TV लावून बसत जा. ती काही धार्मिक पुस्तकं वाचायची, कारण संस्कारित घराणं होतं. त्या मुलीचं अगदी सुंदर चाललेलं नोकरी आणि तिचं सुंदर चाललेलं कामावरचं ये जा आणि त्या आईच्या बरोबर असणारं तिचं जीवन, ह्या सुंदर जीवनामध्ये एक दिवशी घडलं मात्र वेगळंच. कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. एके दिवशी तिला कंपनीतच 8 वाजले. दररोज सकाळी 9ला जाणारी मुलगी, 6ला येणारी मुलगी 8 वाजले.
आणि मग तिच्या लक्षात आलं, अरे आज कामाच्या गडबडीमध्ये आपण विसरलो, आणि म्हणून ती घाईघाईनं खाली आली. रस्त्यावर आली तर रस्त्यावरच्या रोडवरच्या गाड्या सगळ्या बंद झालेल्या होत्या. मी तर गेलेली नाही, पण ऐकिवात आहे की तिकडे नियमावली अशी आहे की रोडवरती वेळेचं बंधन आहे, इतर वेळेस गाड्या दिसत नाही आहेत. तिनं विचार केला, आता गाडी तर नाही आहे, आपल्याला कुठं जायचं, कसं जायचं, आता कुणाला सांगायचं, इथं विलाज नाही आहे, कंपनी बंद करून शिपाई पण निघून गेला, आता करायचं काय. तिनं एकच ठरवलं, आता झपझप झपझप पावलं टाकत घरी गेलं पाहिजे. 2 किलोमीटरचं अंतर आता आपण जाऊ, त्याच्यात काय एवढं. त्या मुलीनं इतकं झपझप पावलं टाकली, तिला वाटलं 11 वाजेपर्यंत तरी जाऊ, काय त्याच्यात एवढं. दिवे होते रस्त्यानं, ती झपझप पावलं टाकत निघाली. पण घडलं वेगळंच. एका चौकामध्ये मुलांचा सगळा घोळका होता, 10-15 पोरं, आणि हिच्याकडं पाहून विविधतेनं चाळे करू लागली, शिट्ट्या मारू लागली, कुठेही जा, पळसाला पानं. घाबरली, आता काय करावं तिला सुचेना. तिने एकच विचार केला, तू काय म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी. आता इथं दुसरं कोणीही सोडवणारा नाहीये, आता एकच सोडवणार आहे, त्याचं नाव देव आहे. तिनं ठरवलं. आत्ताच रामनवमी झाली, तिनं एकच केलं, आजही आपण बाळंतीण घरात असल्यानंतर बाहेर रामरक्षा करतो, रामरक्षेची ताकद आहे. तिनं एकच केलं, रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. अथ ध्यानम दाये दाजानुबाहु धृत शरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासं वसानं नवकमलदल स्पर्धी नेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुख कमलमिल्लोचनं नीरदावं नानालंकार दीप्तं ददतमुर्जटं मंडनं रामचंद्रं चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरं पुसं महापातकं नाशनम. तिनं आवर्तन चालू केलं आणि मागे वळून पाहिलं. 15-20 पोरं तिच्याकडे पाहून जे चाळे करत होती ती शांत झाली. ही नामाची ताकद आहे. तिला नवल वाटलं, पण बरं वाटलं. ती पुढे अजून तरा घाईनं पावलं उचलत राहिली. पुढच्या चौकात गेली, तिथंही 9-10 पोरं होती. तीही तिला पाहून तसं करतील की काय तिला भीती वाटली. तिनं पुन्हा रामरक्षा सुरू केली, कारण तिला फक्त एकच आधार होता, तो म्हणजे देवाचा. तिला रामरक्षा सुरू केली. 3रा चौक, 4था चौक ओलांडला, आणि 4थ्या चौकामध्ये मात्र तिचा बालपणीचा मित्र भारतातला, तो देखील अमेरिकेत सर्व्हिसला होता, तो तिला दिसला. तो 4 माणसांशी बोलत होता. तिथे लाईटच्या त्या चौकामध्ये, त्या हॅलोजनच्या त्या प्रकाशामध्ये तिनं त्याचा चेहरा ओळखला, आणि तिनं मनोमन जाणलं, आता इथं जर माझा भाऊ आहे, भारतातलाच माझा मित्र आहे, आम्ही एकत्र शाळेला होतो, आता इथं काळजी नाही, याचा मला आधार झालेला आहे. आता ही भारतामध्ये वाढलेला जर मुलगा आहे तर माझ्या देशातला कुणीतरी माझा भाऊ आहे, कारण सारे भारतीय माझे बांधव आहेत. रामकृष्ण हरी. विठाला विठाला विठाला. तिनं सांगितलं, म्हटली मनाला सांगितलं, आता भीती नाही, इथं माझा दादा आहे. 4थ्या चौकामध्ये असणारा तो 4 माणसांशी बोलत असणारा तो भारतीय संस्कृतीतला तिचा बालपणीचा मित्र, ती त्याच्याकडे पाहून नजरानजर झाली आणि हसली. हसल्याबरोबर त्यानं हाताची घडी घातली आणि इकडे पाहायला सुरुवात केली. तिला नवल वाटलं, अरे परकी बरी, मला ज्यांच्यापासून धोका होता तिथून मी घाईघाईनं आले. हा मला दिसला, हा भारतातला मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझ्या वर्गात होता, यानं माझ्याकडे पाहून पाठ का फिरवली. नवल आहे. तिला वाईट वाटलं, पण तिनं एकच ठरवलं, आता आधार फक्त देवाचा आहे ना, जाऊ द्या. तिला पुन्हा वाट चालत राहिली आणि तरा गेली. हातामध्ये जी चावी होती तिच्या पर्समध्ये, तिच्याकडे तिने ते उघडली, फ्लॅट उघडला, आत गेली आणि आईच्या गळ्यात पडून खूप रडू लागली. आई म्हटली, काय झालं बाळा, तुला आज उशीर का झाला. म्हटली, आई आज काही खरं नव्हतं, मी कशी वाचले माझं मला माहीत, पण मी आज एक धडा घेतलाय, नोकरी गेली तरी चालेल, पण संध्याकाळी 6च्या आत मी इथून पुढे घरात येईल. पण आजचा प्रसंग बाका होता, मी फार मोठ्या संकटातून आले. आई रडली, ती रडली. दोघींनी एकामेकीची समजूत घातली. दोघींनी 2-2 घास खाल्ले. सकाळी उठली ती, त्याच अगदी जोमानं उठली, डबा केला आणि पुन्हा कंपनीत यायला निघाली. सकाळी रात्री जो भेटला होता मित्र, तो सकाळी तो चौकात दिसला. म्हटली, दादा इकडे ये रे. आला.
म्हटली इकडे मला तुला काही विचारायचंय. म्हटलं का ग ताई? म्हटली रात्री मी तुझ्याशी हसले, तू का हसला नाहीस? म्हटलं काय हसायचं बाबा तुझ्याशी? म्हटली का? म्हटलं रात्री काय पैसे होते काय कंपनीचे? म्हटली नाही. म्हटलं पर्स होती ना? म्हटली असते ना, ती कंपनीत न्यायला डबा असतो, चाव्या असतात. असतं. म्हटली का? म्हटलं बाबा काय बोलायचं तुझ्याशी, तुझ्या दोन्ही बाजूनी 2 पोलीस होते, हातामध्ये त्यांच्या बंदुका होत्या, त्या पण इतक्या उंच उंच होत्या, कोडमध्ये त्या वेशामध्ये असणारे पोलीस. मी तुझ्याशी हसलो असतो तर माझ्यावर बंदूक धरली असती. रात्रीचा मुलीला पाहून हसतो का इतक्या रात्रीचा? म्हणून मी इकडं तोंड केलं, नाही हसलो. ती म्हटली माफ काढतो का माझं? नाही ग ताई, रात्री तुझ्याबरोबर 2 पोलीस का होते हे मीच तुला विचारणार होतो. तिनं मटकन खाली बसली. तिच्या लक्षात आलं देवा, अरे अयोध्येला आहेस तू, अरे भारतात आहेस तू, अरे भारतातल्या माणसांसाठी धावून येणं तुझं काम आहे. पण भारतातले माणसं परदेशात राहतात आणि परदेशात असताना तुझा धावा केला तर तू माझ्यासाठी अमेरिकेत अयोध्येतून आला. अरे आला तर आला, स्वतःच्या लक्ष्मण भैयाला घेऊन आला. अरे आला तर आला, पोलीस झाला, आणि झाला तर झाला बंदूक हातात घेऊन माझं संरक्षण करण्यासाठी माझ्या बरोबर चाललास. तू मला नाही दिसला दादा देवा, पण माझ्या दादाला दिसला, मला नाही दिसला. आता मला कळालं की रात्री आलेली माझ्यावरती जी संकट आहेत ती शांत कशी होत गेली. याचा अर्थ मला आत्ता कळाला. जे मला दिसलं नाही ते समाजाला दिसलं की माझे रक्षण करणारे 2 पोलीस होते. ते पोलीस नव्हते तर ते प्रभू रामचंद्र आणि माझा लक्ष्मण भैया होता. अरे मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया गाद निवाराया. अरे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, म्हणून विश्वास ठेवा. अश्रद्धा नाम पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यमान वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणून विश्वास ठेवा. अरे तोड़ दी सब कुछ ख्वाहिशे कुछ अलग करने के लिए, राम ने बहुत कुछ खोया श्री राम बनने के लिए. अभंगाचं 2रं चरण आहे. 3रं चरण माझे मना होका पंडित. इथं पंडित जरी असलो तरी मला त्याच्याशी घेणं देणं नाही, कारण भक्ती ते एकची जाणे, तेथे साने थोर न म्हणे, आम्ही तव भावाचे पाहुणे भलते या. म्हणून भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानासी दिदले महिमान, भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तेथीचे फूल आहे. म्हणून भक्ती करा अशा आशयाचा हा अभंग आहे. आणि म्हणून उर्वरित भाग आपण पुढे पाहूया. तोपर्यंत भजन करावे. ठोकबा काय बटन
विठोबा रखुमाई टाळ्या वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई इतके हार घालून माझे हार केले तुम्ही विठाला 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 पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात तुका म्हणे नवविध आणि भक्ती जाणे तोची शुद्ध माने सिद्ध म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा सिद्ध म्हणजे आहेतच याती नास्तात्र संशय तुका म्हणे नवविध म्हणून श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम नवविधा भक्ती 9 जणे केली आणि भागवती वदली कथा ज्यांनी आणि म्हणून भागवतामध्ये प्रल्हादाने सांगितलेल्या नवविधा भक्ती आहेत आणि या नवविधा भक्तीमध्ये वारकरी संप्रदायाचे आमची 4 प्रकार अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी ही 4 प्रकारची भक्ती आमचा वारकरी संप्रदाय सांगतो प्रल्हादही आमचंच आहे पण नवविधा भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली कारण जगाच्या प्रांगणात एकमेव ग्रंथ सर्वश्रेष्ठ ठरला त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे तसं नवविधा भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली आणि म्हणून नवविधा भक्ती ज्यांनी केली ती नवविधा भक्ती कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळावी म्हणून कीर्तन आहे कीर्तन काय अन्नदान म्हणून नाही त्याच्यासाठी कीर्तन त्याच्यासाठी तर आहेच आहे पण नुसतं अन्नदान म्हणून नाही नुसतं जर जेवण केलं तर त्याचं नाव जेवण आहे पण जर कीर्तन ऐकून जेवलं तर ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा हा पिढा जातील हे महत्वाचं आहे याचं शास्त्रकाराने पाहिलं आणि शास्त्रकारांनी सांगितलं आता इथं समाजाला प्रत्येकाला जर मुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी कीर्तन महोत्सव म्हणून प्रत्येक गावामध्ये मंदिर आणि कीर्तन याच्यासाठी आहेत म्हणून गर्व से कहो हम हिंदू आहे तर नुसतं म्हणायचं नाही त्याच्याकरता आपल्याला हिंदू जर म्हणायचंय तर त्याच्याकरता आचार विचार पण पाहिजेत एकादशी केलीच पाहिजे एकादशी किती लोकांना आहे सगळे करताना केलीच पाहिजे माझा अगदी साष्टांग दंडवत आहे या संसाराच्या पायरे मना या संसाराच्या पायरे मना राम आठवला नाही रे मना नाम आठवला नाही रे मना या देवानं दिलं पायी कधी वारी केली नाही रे मना आता तरी खरं बोल रे मना आता तरी खरं बोल रे मना देवानं दिलं ओट नाही केला हरिपाठ रे मना आता तरी खरं बोल रे मना आता तरी खरं बोल रे मना देवानं दिलं तोंड नुसती केली भांडा भांड रे मना आता तरी खरं बोल रे मना आता तरी खरं बोल रे मना यमान लावली फाशी नाही केली एकादशी रे मना आता तरी खरं बोल रे मना आता तरी खरं बोल रे मना सुंदर संस्कृती आहे दारात तुळस पाहिजे एकादशीचं व्रत करायचंय हरिपाठ म्हणायचा किंवा वाचायचा
वाचल्यानंतर अगदी महिनाभरात पाठ होतो, कारण त्याचं नावच हरिपाठ आहे. म्हणून हरीनं आपल्याकडं पाठ करू नये म्हणून माऊलींनी हरिपाठ लिहिला. तुम्हाला एक सांगू, माऊलींच्या सकल वाङ्मयामध्ये हरिपाठाला अतिशय महत्व आहे. कारण समाधी संजीवन आणि मेलेल्या माणसाला जिवंत केलं माऊलींनी, आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू. ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका आहे, पण हरिपाठ हा स्वतंत्र आहे. तो पद्यशैलीत आहे, तो गेय आहे आणि तो पाठा होणार आहे. उद्या जरी आपल्याला जायचंय जग सोडून, पण मनात आलं ना हरिपाठ मला आला पाहिजे, येतो ना. त्याला माऊलींनी वरदान दिलंय, समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय. आणि म्हणून देव केशव आमचा आहे आणि तीर्थ तुळस आहे. सकळ तीर्थाची धुरे आईबाप आहेत, आणि तसं आपल्या दारातलं प्रत्यक्षात दिसणारं तीर्थ जे आहे त्याचं नाव तुळस आहे. तुळशी वृंदावन पाहिजे, तुळशीची माळ गळ्यात पाहिजे. आपल्या इथं एक धमनी आहे, एक शिर आहे, त्याला जर ही माळ लागली ना तर आपला श्वास आणि उच्छ्वास स्वच्छ होतो. हे शास्त्रकारांनी शोधून काढलं, आणि म्हणून त्याच्यासाठी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला सांगितलेली आहे. आपल्या कपाळाला इथंच का, तर इथं खऱ्या अर्थानं इथं ब्रह्म आहे, आपल्या इथं आहे. हृदयात देव आहे, पण इथं आपल्या ज्ञान आहे. जो देव आहे ते शोधण्याचं ज्ञान इथं आहे. म्हणून हृदय बाजूला काढून ठेवता येतं, पण इथं जर गोळी मारली तर माणूस जगणार. मग ते इथंच आहे, आपला सगळा आत्मा इथं आहे. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे आपल्यामध्ये. असा असणारा हा देह सोन्याचा करायचा असेल ना, फक्त तुळशीला पाणी घाला, एकादशी करा, माऊलीला जा, जमलं तर जा, नाही तर माऊली तुमच्यापर्यंत येणारच. यातीन असतत्र संशय. कारण देव येतो ठाईचं वैसनी आवडी अनंत आळवावा. तुम्ही म्हणाल आम्हाला नाही जाता येत, नका जाऊ, माऊली येणार आहे तुमच्याकडे. पांडुरंगाला जा, कारण डोळा पहावी आणि वाचावी ज्ञानेश्वरी. सुंदर आहे. असं असणारं हे जीवन. दारात तुळस पाहिजे. तुळस का माहित आहे का? रात्री आणि दिवसा दोन्हीही वेळेस तुळस ऑक्सिजन देते, बाकीची झाडं कार्बन डायऑक्साईड देत आहेत. किती शोध लावला, होतं का त्यावेळेस काही? विज्ञानाला प्रगती करण्यासाठी आज सगळी साधनं उपलब्ध आहेत, पण त्यावेळेस नव्हतं. म्हणून तरी समजून घ्या, जगात देव आहे. अवतार घेतला माऊलींनी. लोक म्हणतात ताई जगात देव आहे का? एकानं मला विचारलं कुठं चालला, म्हटलं मी चालले देहूला. म्हटले आज काय आहे? म्हटलं आज काय आहे? बीज आहे. संतांनी स्वतःच्या नावावरती तिथी केल्या आणि आपण तीथ पाहून लग्न करतोय. तिथी स्वतःच्या नावानं केल्या, कारण एकनाथ षष्ठी आहे, तुकाराम बीज आहे. मला त्या माणसानं विचारलं ताई तुम्ही कशाला चालले? म्हटलं आज तुकोबरा येतात, नांदुरकीवरती येतात, ते आम्हाला हात करतात, आम्ही नमस्कार करतो, नांदुरकी हलते. म्हटले खरं आहे? म्हटले हो. म्हटले कशाहून? म्हटलं मला रोज फोन आहे तुकोबरायांचा. म्हटले नंबर देता का? म्हटलं नंबर नाही माझ्याकडे, पण फोन जर मला आला तर मी फोन उचलते, मी बटन चालू करते आणि कानाला लावते, तिकडनं आवाज येतो रामकृष्ण हरी. जो रामकृष्ण हरी म्हणतो तो तुकोबरायचा असतो, यातील असतात संशय. म्हणून रामकृष्ण हरी म्हणा. ज्यानं फोनचा शोध लावला ना त्यानं त्याच्या बायकोचं नाव हॅलो होतं म्हणून हॅलो म्हटलं. आपण त्याच्या बायकोच्या नावाचा जप का करता? रामकृष्ण हरी म्हणा, त्याच्यातून आपला जप होईल. तुम्हाला सांगू, या फेसबुकनं व्हॉट्सअपनं आता आपलं मन इतकं बधीर केलंय की आपल्या डोक्यामध्ये चांगले विषयच ठेवले नाही. एकानं मला पाठवलं, शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि आई वडिलांआधी देवाला समजावून घ्या. मला फार विचार आवडला. मला चांगले विचार, चांगलं ते घेतलं पाहिजे. मी तो पाठ केला. ते डीपीवर फोटो पाहिला, तरणबांड पोरगा असं होतं. म्हटलं जाऊ दे, याला दुपारी फोनच करावा. फोन केला. म्हटलं बाळा, म्हटलं तुम्ही कोण आहात? म्हटले मला आवाजावं नका घालू ताई, मी कार्ड घेतलं ना, मी लहान आहे. म्हटलं बर, आपण कोण? मी अमुक गावचा आहे. म्हटलं बर, मग? म्हटले मी तुम्हाला जॉईन झालो व्हॉट्सॲपला. म्हटलं बरं झालं. तुम्ही सकाळी 8:23 जो मेसेज पाठवला तो मला फार आवडला, सुविचार. म्हटले कोणता? म्हटलं शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजावून घ्या. म्हणलं मी नव्हता वाचला. म्हटलं मग मला का पाठवला? म्हटलं त्याच्यात देवा शब्द दिसला, मी लगेच दुसरीकडे पाठवला. म्हटलं मग देवा दिसल्यावर, म्हणले देवाचं तुम्हालाच काम आहे ना, आम्हाला काय आहे?
म्हणजे देवाचं काम कोणाचं आहे? आपलं. बाकीच्यांचं? म्हटलं बाळा, देवाआधी आई वडिलांना समजावून घ्या हा विचार मला खूप आवडला. तुझं लग्न झालंय का? म्हटलं झालंय ना. म्हटलं आई बाप कुठे? म्हणलं लेकीकच राहतात. अरे वाचताय ना तर तसं आचरण झालं पाहिजे ना. म्हणून वाचायचंच असेल तर त्याच्यातलं वाचू नका. त्याच्यातलं वाचून आपल्यात बदल होणार नाही, कारण ती अक्षरं नव्हती देखा. ही ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ही ज्ञानेश्वरी ब्रह्मसाम्राज्य दीपिका आहे. म्हणून ग्रंथ वाचन हा मनाचा संस्कार आहे आणि ग्रंथ खरेदी करणं हा धनाचा व्यवहार आहे. धन आहे ना, ग्रंथ खरेदी करा. गाड्या नका घेऊ, बंगले नका बांधू, पण अगोदर ग्रंथ घ्या आणि मग गाड्या घ्या. ह्याचं खऱ्या अर्थानं त्या धनाचा उपयोग चांगला होईल म्हणून सांगितलं. मग काय? मग म्हटले इतकंच करा. म्हटले नवविधा भक्ती करा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो शुद्ध होईल. म्हटले मग नवविधा भक्ती कोणी केली? म्हटले नवविधा भक्ती अनेक जणांनी केली. नवे नवे अलीकडं कोणी केली? म्हटले अलीकडं देखील केली. नवविधा भक्ती जी केली ना, ते माझ्या समोर जे बसलेत, जिजाऊ मातेचं नाव घेते आहे मी. तुम्हाला अगोदर मी नमस्कार करते. माझ्या जिजाऊनं नवविधा भक्ती केली. म्हटलं कशी केली? म्हटलं माझ्या जिजाऊनं 1630 साली या समाजाकडे पाहिलं, या महाराष्ट्राकडे पाहिलं आणि तिला चिंता निर्माण झाली. या समाजाचं आता काही खरं, याला काहीतरी उपाय केला पाहिजे. मग तिनं ठरवलं काय केलं पाहिजे. म्हटली आता एकच केलं पाहिजे, देवाकडे गेलं पाहिजे. पण देवाकडे जाऊ नये, उपयोग नाही, त्या शक्तीकडेच गेलं पाहिजे. कारण शक्तीच पाहिजे इथे. आता शक्तीला आमंत्रण केलं पाहिजे. माझ्या जिजाऊनं सगळ्यात अगोदर जर गेली असेल तर ती शिवाईकडे गेली आणि त्या शिवाईच्या दारात जाऊन उभी राहिली. स्वरला बाळा, त्या शिवाईच्या दारात उभी राहिली आणि त्या शिवाईला आवाज दिला, अगं दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया, दार. अगं दार उघड बाया, आता दार उघड बाया, आता दार उघड बाया, आता दार. अगं दार उघड बाया, 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 दार. अगं दार उघड बाया, दार उघड बाया, दार उघड बाया, दार. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अमोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्त लागी तू पावची निर्वाणी, भक्त लागी तू पावची निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे न. देवी प्रसन्न झाली. देवीनं विचारलं, माझ्या जिजाऊला तू मला का हाक मारली? माझ्या जिजाऊनं सांगितलं, या महाराष्ट्रावरती आलेल्या संकटाचं निवारण करणं माझं काम आहे. मूक तपस्या, अखंड सेवा, अमर आशावाद आणि प्रचंड आत्मविश्वास असणारी स्त्री आहे. म्हणून स्त्रीला कळवळ आला पाहिजे, कारण स्त्री ही जबाबदार व्यक्ती आहे. तुम्ही म्हणाल पुरुष नाहीत का? पुरुष पण आहेत, पण प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी स्त्री उभी पाहिजे, तर त्या पुरुषाच्या हाताने सत्कर्म झाल्याशिवाय राहणार नाही आणि धर्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामस्मरण करून जी स्त्री पुरुषाला भोजन घालेल त्या पुरुषांच्या हाताने दुष्कर्म होत नाहीत. विचार करा. माझ्या जिजाऊनं सांगितलं, म्हटली मला एक पुत्र दे. या महाराष्ट्रावरती आलेल्या संकटाचं निवारण करणं माझं आद्य कर्तव्य आहे. माझ्या शिवाईनं सांगितलं, मी तुला पुत्र देईल, पण तू मला काय देशील? देशी तेव्हा घेशी ऐसा अससी. देव दिल्याशिवाय काहीही देत नाही, आधी त्याला द्यावं लागतं, तेव्हा तो आपलं काम करतो. माझ्या जिजाऊनं सांगितलं, तू मला पुत्र दे, मी तुला काय देईल ते मी सांगते. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, पोटी मागेन मागेन ज्ञान पुत्रा. धरणीचा द्वाव अंतरीच्या मित्रा. दंभ सासऱ्या सांडिन कुपात्र, दंभ सासऱ्या सांडिन कुपात्र. आईचा जोगवा जोगवा
माझ्या जिजाऊची ओटी शिवाई देवीनं भरली 1630 साली शिवनेरीवरती माझ्या जिजाऊला पुत्ररत्नाचा लाभ झाला माझ्या जिजाऊला पुत्र झाला पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर अहो शिवाजी राजा हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी राजा हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावरी महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडके गडावरी अहो जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळ मांडीवरी माझ्या जिजाऊला पुत्र झाला सरस्वतीचे जल मोजवेना माध्यान्नीचा दिनकर साहवेना मुठीत वैश्वानर बांधवेना राजा शिवाजी नृप जिंकवेना निश्चयाचा महामेरू सकळ जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा राजा जन्माला आला पूर्ण देशात आपल्या नव्या विश्वात सुद्धा राजेशाही होती प्रत्येक राजाच्या पुढे स्त्री नाचली पण एका राजाच्या पुढे कधीच स्त्री नाचली नाही त्याचं नाव शिवाजी राजा आहे म्हणून असा राजा होणे नाही पण राजाला वाढवण्यासाठी माझ्या जिजाऊने जे कष्ट घेतलेत ना दुसऱ्याच्या घरात नाही आपल्या घरात शिवाजी राजा जन्माला आला पाहिजे असा आपला माणूस पाहिजे अरे आम्ही आता बाळ पाळण्यामध्ये घातलं तर म्हणतो हाड ग गाई असं नका म्हणू यू रे बाळा मला ही 4 नातवंड आहेत पण घडतं असं पण तसं करू नका कारण शब्द हे शस्त्र आहेत आणि त्याच्यातूनच माणूस घडत असतो म्हणून म्हणतात घरात शुभ बोला पाल देखील चुटचुट करते म्हणून शब्द चांगले वापरा कारण तेव्हा हाड ग म्हणतो ना तेव्हा तेच मूल मोठं झाल्यावर सगळीकडे सर्टिफिकेट घेऊन जातं शिक्षणाची पण त्याची हाडहाड ना म्हणून हाड म्हणू नका प्रत्येक शब्द देवाप्रमाणे बोला तुम्हाला सांगू माझी जिजाऊ काय म्हणत होती त्या निजल्या ना तशाच घाटा खाली कोकणच्या चवदात आली त्या निजल्या ना 12 मावळ थेट शिवनेरी जुन्नर पेठ इकडे हा सिद्धी जोहर तो तिकडे अफजल खान पलीकडे मुलुक मैदान हे आले रे तुझला बाळा धराया निज रे निज शिवराया त्या शिवरायांना पाळण्यात सांगत होती संकट आहे बाळा पुढं झोपून घे सकाळी तुला ताकदीनं उठायचंय आता तुझी झोप शांत झाली पाहिजे उद्याला एवढी संकट तुला झेलायची आहेत अरे शिक्षकाने एक चापट मारली तर आता आपण शाळेत भांडायला जातो आणि माझी जिजाऊ संकट सांगत होती आणि सांगत होती त्या संकटाशी लढा दे बाळा कारण तुझा जन्म त्याच्यासाठी आहे अरे माऊली नसते तर ज्ञान नसतं आणि शिवराय नसते तर स्थान नसतं एवढं जरी कळालं तरी कल्याण झालं मला इतकंच वाटतं म्हणून कहते हैं पुरुष शक्तिशाली है कहते हैं पुरुष शक्तिशाली है जीतती तो हर बार नारी है भगवान को 56 भोग लगा दो एक तुलसी ही भारी है मग कैकई व्हायचं कुब्जा व्हायचं मंथरा व्हायचं राणी लक्ष्मीबाई व्हायचं का जिजाऊ व्हायचं हे तुमच्या हातात आहे म्हणून तुम्हाला माझं एकच विनंतीपूर्वक आवाहन आहे एकच पोरग नका होऊ देऊ आपला आता धर्म आणि आपली संस्कृती आणि आपलं हे जतन करण्यासाठी आता संख्येने वाढलं पाहिजे आता आपली संख्या हिंदूंची कमी होत चाललेली आहे आपला जन्म मुळातच चूल आणि मूल याच्यासाठी आहे हीच भारतीय संस्कृती आहे बस झाला आता खांद्याला खांदे लावून किती पळालं तरी पैसा पुरत नाहीये आता चूल आणि मुलच करा भरपूर पोरं होऊ द्या एक सरहद्दीवर पाठवा जवान म्हणून एक माऊलीला द्या एक तुकोबरायांना द्या
एक राजकारणात पाठवा आणि एक गावात वळू म्हणून हिंडू द्या, पण पोरं भरपूर होऊ द्या. काळाची गरज आहे. काय एक एक पोरग झालं तरी मनक्यात गेल्यात. कशासाठी? माझं आव्हान आहे तुम्हाला. अरे आपल्या पोरांना आता बायका नाहीत, प्रत्येक गावातून बायोडेटा माझ्याकडे आहेत. 30-30 पोरं बिगर लग्नाची आहेत. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो. मला हेच सांगायचंय, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. म्हणून कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपुली आपण करा सोडवणं. आपणच आपला धर्म जागृत ठेवला पाहिजे. आपणच आपल्या जीवाचं कल्याण केलं पाहिजे. म्हणून मुलं एकच झालं म्हणून थांबू नका. अरे ज्यानं चोची दिली ना त्यानं चारा दिलाय. अरे कुठलाही व्यवसाय साधा शुल्लक करणारा देखील करोडपती होऊ शकतो तुमच्या कर्मात. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. म्हणून जगायचंच असेल ना तर आपल्या जिजाऊचे विचार डोक्यात घ्या, माझ्या माऊलीच्या आईवडिलांचे विचार डोक्यात घ्या, आपल्या धर्माचे विचार डोक्यात घ्या. ज्या धर्मात जन्माला घातलं ना, येताना कर्म घेऊन आलो, जाताना धर्म घेऊन जाता आला पाहिजे. मग आपल्या जीवनाचं कल्याण झालं असं मला वाटतं. म्हणून जय शिवाजी, जय भवानी. म्हणून मला इतकंच सांगायचंय, प्रत्येक घरात देवघरामध्ये 5 टाक आहेत, पण एक टाक आपल्या हृदयात ठेवा, ज्यांचं नाव शिवराय आहे. आपल्या हृदयात ठेवा आणि त्यांच्या विचारानं पाऊल टाका. आणि म्हणून लोक म्हणतात कीर्तनात पोवाडा चालेल का? महाराजांना पण मी त्या दिवशी म्हटलं, पण महाराजही मला म्हटले काय घाबरायचंय, पोवाडाच पाहिजे. अरे फेटा ही महाराष्ट्राची शान आहे आणि पोवाडा ही महाराष्ट्राची जान आहे. जर पोवाडा नसताना तर आपल्यापर्यंत शिवरायांच्या कथा आल्या नसत्या. म्हणून पोवाडा म्हटलाच पाहिजे. माझे बंधू आज गावोगावी जात आहेत आणि शंभूराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या कथा सांगतायत. आपण ज्यांच्या जवळ जन्माला आलो, ज्यांच्या कुशीत जन्माला आलो, ज्यांच्या कुशीत आमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागच्या पिढीनं मावळे होऊन ज्यांना साथ दिली, त्यांच्यातलं रक्त आपल्यामध्ये आहे आणि ते रक्त सळसळलंच पाहिजे. तर म्हणा गर्व से कहो हम हिंदू आहे, नाही तर नाही म्हणालं तरी चालेल, काही गरज नाही आहे. पण धर्मानं वागा, एवढंच जाता जाता सांगेल. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. आमच्या बंधूंनी तारीख दिली, कुणाचाही नामोल्लेख न करता मी माझ्या वाणीला विराम देते. चाल घ्यायची आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. करा क्षमा करा महाराज तुम्ही, करा क्षमा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाचे व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लुटा, मनमुराद आनंद. आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला. हुलटू कल्लाकार.